त्यांनी सांगितले की 32 वेळा मैदानामध्ये जाऊन सुद्धा त्यांना गुलाल मिळाले नाही. असं असताना पण एक प्रकारचा संयम जो शिकायचा तो खऱ्या अर्थाने संघटना पण आता थोडी थांबल्या. लोकांना निर्णयच मान्य होत नाहीत तर संघटना ठेवून तर काय करायचं सांगा. संघटनेच्या लोकांना सुद्धा अपशब्द वापरणे कितपर्यंत योग्य आहे. पण एकच सांगायचंय बैलगाडीवाल्यांना, नादिष्ट लोकांना, बैलगाड्या पळवणाऱ्यांना, गाड्या सोडणाऱ्यांना, ड्रायव्हरांना, अजूनही आपण ह्या दायऱ्यातून सुटलेलो नाही. अजून आपली केस चालू आहे. आपल्या बंदीच येणार हो. आता स्टे उठलेला आहे. आता निकालातच जाणार आहे. तुम्ही निकालात गेल्यानंतर तुम्हाला कोण वाली नाही परत. काही उपयोग नाही. फक्त पिक्चर मध्ये दाखवायला बैल राहतील. लोक ते निर्णय घेताना आम्हा सगळ्याला विचाराशिवाय घेत नाहीत. पण समोर येऊन ते सांगतात म्हणजे ते चुकीचे आहेत. असा संभ्रम जवळजवळ माझ्या अंदाजाने 80% लोकांचा झालाय. त्याच्यापेक्षा ठीक आहे, संघटनेच्या काही गोष्टी चुकीच्या असतील किंवा काय हे होतील, संघटनेची मिटिंग पडती त्यावेळेला तुम्ही ओपन करा, ते आपण सुधारू. काही काही लोकांचे असे मत होतात की संघटनेमध्ये एकाधिकारशाही झाली किंवा त्यांच्यात ताकद होती. आणि हे काय मॅडम, निकाल जर एकदा दिला तर आजपर्यंत मी बघितलेलं नाही की कुणी अमान्य केलाय. जाणून म्हणजे फुटातून फुटातले निर्णय मान्य करायची कुणालाही सवय नाही बिलकुल. त्यांचं लास्टला मत असं असतं की माझी बी समान धरा गाडी. शांत तऱ्हेनं लक्षाला घाई गडबड करायची नाही, काय नाही. पण लोकांना तो दम निघत नाही. पुढचा बैल 4 पैसे द्यायला अजून गेले तर पुढचा बैल. त्यामुळे होतं काय, त्याची ती पळण्याची क्षमता पहिली आधीच नष्ट होते. आणि त्यातनं क्वचित एक 50 आदत वासरं चांगली पळतात, त्यातले 2-3च पुढे जाते, बाकी सगळे दिवस गरिबांची बैल आहेत ते उजेडात येत नाहीत. एखाद्याकडे समजा पैसेच नाहीत बैल मोठ्या बैलासोबत घालायला, तर ते बैल जरी त्यांच्याकडे क्षमता असली तरी ते मैदानामध्ये नंबर करू शकत नाहीत किंवा ते अंधारामध्येच राहतात, जरी त्यांच्याकडे पळण्याची तेवढी कॅपॅसिटी असली तरी पण. तर दादा याच्याकडे पण कसं बघतात ते पण सांगा. आणि बैलगाडा संघटना याच्यावर काही निर्णय घेईल का? गरीब जे मालक आहेत त्यांचे बैल चांगले पळणार आहेत त्याच्याबद्दल पण तुम्ही काही विचार करताय का? बैलगाडा संघटनेचे तुम्ही आहे त्याच्यामध्ये सज्ज? हो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मस्त कुणी कुणी 60-60 50 लाखाला बैल घेतले. बरोबर आहे. आणि वैयक्तिकच होऊन सरळ तोंडाने सांगते ती, हो मी घेतोय वायदी. तुम्हाला पाहिजे असेल बैल या. मी काय तुम्हाला म्हणलो वायदी द्या, माझा घाला, वायदी द्या म्हणलोय मी तुम्हाला? कसं काय, कसं आलं ह्या क्षेत्रामध्ये? म्हणजे सुरुवातच आता हे बघा, कुठल्याही गोष्टीला तोंड फुटायला कारणच लागतं. एखाद्या दोघांनी केलं काय नाही बाबा, तुझा बैल ये, तुला देतो काहीतरी बाबा ये, असं करत करत ते वाढत गेलं. आणि आता एक पद्धतच होऊन बसल्यावर त्याचा बैल जरा व्यवस्थित पोहोचतोय, आदतला घालायला की ते 25,000 ते 50,000 जाहीरपणे अनेक जण कबूलच करताना करतात. काय नाही घेतात म्हणलं तोंडाने ते स्वतःहून सांगतात आम्ही घेतोय बाई. जुन्या काळातील लोकांच्याकडून ज्यावेळी आपण बैलगाडा क्षेत्राविषयीची माहिती विचारतो त्यावेळी एक नाव प्रकर्षानं जाणवतं किंवा त्यांच्या ओठावर येतं, ते म्हणजे दिवंगत JP पाटील आणि त्यांचा असणारा बब्या हा नंदी. त्यांचं एक अनोखं नातं होतं. त्या नात्याविषयीचे लोक बरेचसे किस्से सांगतात. तर त्यांचे चिरंजीव उदयदादा हा त्यांचाच वसा आणि वारसा पुढे चालवत आहेत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण JP पाटलांचा बब्या आणि त्यांच्यामध्ये असणारं अनोखं नातं आणि आता त्यांचे असणारे चिरंजीव तो नाद कसा जोपासत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आज आपण त्यांच्याच गोठ्यावर आलेलो आहोत. तर दादांच्याकडून आपण त्यांच्याकडे असणारे आजचे नंदी बघणार आहोत आणि त्यांनी कोणकोणत्या मैदानामध्ये ते फायनल मारत याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आजचं असणारं बैलगाडा शर्यत क्षेत्र त्यांना कसं वाटतं याबद्दलचे पण त्यांचं असणारं मत त्यांच्याकडून या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर दादा आज माझ्या सोबत आहेत. नमस्कार दादा. तर हेच दादा JP पाटलांचे असणारे चिरंजीव. तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या दावणीला कोणकोणते नंदी आहेत ते पहिल्यांदा बघूया. दादा पहिल्यांदा तुमच्या गोठ्यामध्ये असणारे नंदी आणि त्यांच्याविषयीची माहिती आम्हाला सांगा. हा बघा, जोड नाशिकवरून घेतलाय, 2 वर्ष झाली. हा राजा. त्याच्यानंतर हा 4च महिने झाले सतपाल, हा औरंगाबाद साईडनेच घेतलाय. हा मोठी धावण आहे दादा तुमची, कारण बरेचसे मैदानामध्ये असतात आता गुलाब. हो असतात. ते जरा थोडंसं आता जरा आजारी आहे, प्रॉब्लेम होऊन जरा थोडासा तो पुढचा एक सिकंदर म्हणून दाखवतो, जरा आजारी आहे. ती वासरू तुम्ही लहान असताना सांगता का कसं? नाही, दुसा बैल झाल्यानंतर आम्ही घरी शक्यतो दुसा झाल्यावरच करतो. लहान वासरावर काही लहान वासरू पळतं त्याच्यानंतर काही त्याची गॅरंटी पुढे राहत नाही. त्यामुळे मी खरेदी करताना दुसरंच खरेदी करतो. हा कुठला नंदी? हा नंदी आहे. हा इथलाच आहे, आपला इथलाच. म्हणजे हा पोरापोरांच्यात मिळून घेतलेला बैल आहे. काय नाव आहे त्याचं? नंदी आहे. हा.
तर बघू शकता दादांच्या दावणीला आपला कोणते नंदी आहेत. मेक्या तेज आहे, हा, याचं नाव आता मैदान गाजवतोय. गाजवतो हा तेज आहे. आता नुकतंच कुठलं मैदान मारलंय का त्याच्याने? आता जरा थोडस काय झाले, जरा उलट पान लागले. एक 20-25 मैदान हा. जाईल त्या ह्याला नशिबांची साथ मिळेना. बरोबर आहे. शिमी काढला तर फायनलला कड, गट काढला तरी शिमीला कड. 26-27 मैदान प्रामाणिकपणे वाया गेलेत. बैलगाडा क्षेत्र म्हटलं की पळायची धमक आहे, गाड्या मारायची धमक आहे, हा, ते फक्त तर नशिबाची साथ मिळेना. ते पण महत्वाचं असतं. बॅडपॅच येतो प्रत्येकाच्या ह्याच्यात. माझा थोडा बॅडपॅच चाललेला आहे. पुढे नक्कीच हा आनंद आहे. 100% तो मैदान गाजवणार. एवढी त्याच्यात धमक आहे. तिकडे तो तो एक वासरू घेतलेला आहे परवा, म्हणजे नुकतीच खरेदी केली नवीन. गाईचंच आहे ते आपल्या इथलं. हा. दुसरं एक वासरू घेतलेलं आहे, ती मी सांभाळायला ठेवले कडेगावला. होय, तर त्याला घोड्याबरोबर त्याची रेस चालू आहे. म्हणजे सराव आता चालू चालू आहे. अजून बघूया कोणकोणते बघू शकता तुम्ही आणि दादा. तो सिकंदर, तो सध्या मुंबईमध्ये आता त्या बिनजोडला टॉपच्या गाड्या मारून आलाय. सगळ्या हा. टोटली जेवढ्या 1 नंबरच्या गाड्या मुंबई होत्या त्या सगळ्या गाड्या मारून तो आता आलाय. आता पावसाळ्यात मुंबई बंद असते. दिवाळी झाली की- मुंबईमध्ये आपल्या मैदानात हो उतरवलं हो, इकडं? नाही ती बिनजोडच्या इथे तिकडेच असते ते. बिनजोडचा ह्यो बादशाह आहे. अरे वा, सगळ्या गाड्या मुंबईत तो मारून आलाय. खरंच बघू शकताय मित्रांनो, बिनजोडचा मुंबईमध्ये असणारा हा बादशाह नंदी आणि तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मैदानामध्ये गुलाल आता सध्या करतोय असं दादांचं सांगणं आहे. बघू शकताय हा बिनजोडचा बादशाह असणारा हा. काय नाव सांगितलं दादा? सिकंदर. सिकंदर. सिकंदर नावाने फेमस आहे भरपूर. होय. सिकंदर म्हटली की ओळख. तिकडे आणि कोणते आहे दादा? तो आता तो एक बटर म्हणून बैल होता, परवा 1 महिना 1.5 महिना झाला एक्सपायर झाला. हम्म. तो या बैलांनी, म्हणजे ती जुनी बैल आहे, त्या बैलांनी काळ गमावलेला आहे. हा. तसा बाबा होऊन गेला. बरोबर अशा आहे. प्रकारे तो बंड्या एक आहे आता बैल. हा दादा, त्याविषयी पण मी माहिती हा. पुढे विचारणार आहे तुम्हाला, सविस्तर आपण गप्पा मारतो. पण तुला मी सांभाळतोय आणि मरेपर्यंत सांभाळणार. खूप मोठी तुमची धावण आहे आतापर्यंत बघतोय आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं निरीक्षण आणि तुमचा असणारा अनुभव आणि तुम्ही नाद जोपासना प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक गोष्टीची माहिती असल्यामुळे कदाचित 100. तुम्ही ह्या क्षेत्राबद्दल तुमची असणारी आवड जोपासताय. खरंच दादा, अजून आपण याच्याबद्दलची सविस्तर माहिती बोलूया, चर्चा करूया. चला. खऱ्या अर्थानं ज्या नंदीमुळं JP पाटलांचं बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नाव झालं तो म्हणजे त्यांचा असणारा लाडका बब्या. तर त्यांचे असणारे चिरंजीव उदय दादा यांच्याकडून आपण पहिल्यांदा त्यांचं असणारं नातं आणि त्यांचा प्रवास बब्याचा कसा होता ते जाणून घेऊया. तर दादा, पहिल्यांदा तर सांगा तुमचं म्हणजे JP पाटील आणि बब्या हे नाव एकदम कनेक्टेड आहे. पहिल्या म्हणजे जुन्या काळातल्या लोकांना विचारलं तर या नंदीचं नाव सुरुवातीलाच असतं, आदर तिथे घेतात. आदर तिथ्यानं नाव घेतलं जातं. तर बब्या सुरुवातीला कुठून आणलेलं आणि हे कसं झालं म्हणजे शर्यत प्रवासामध्ये पहिल्यांदा कुठून आणलेलं तो? काय झालं, प्रथमतः 70, 71, 72 या दरम्यान वडिलांना नाद लागला. नाद लागत 1-2 वासरे घेतली होती, असंच ते आपले पळवायचे. त्याच्यातून 1 करोडीची गाडी आमची तुफान पळत होती आणि गेले 3-4 वर्ष सलग जाईल तिथे ती 1 नंबर करत होती. त्याच गावात त्यांच्या दुसरा एक बैल पळत होता बव्या म्हणून. एक सांभारांच्या पैकी त्यांच्यात आहे असं म्हणलं जातं त्यांना. त्यांच्याकडे तो बैल होता. तिथून तो बैल खरेदी केला. किती पहिली रुपयानं केला खरेदी? 10,000ला घेतला त्यावेळेला बैल. 1972 ला घेतला तो. 10,000 ₹1 घेतला. 70 ते 90 हे 20 म्हणजे 20 वर्षांचा कालावधी बब्या या नंदीनं खूप गाजवलेला होता. त्यावेळेचा काळ असं होता मॅडम की बैल वासरू जर घेतलं तर जोपर्यंत वासरू दुसरं होत नाही तोपर्यंत त्याला म्हणजे फेरे टाकायचे नाही बरोबर. किंवा शर्यतीला न्यायचं नाही, असं त्यावेळेला शिकवण होती. आणि दुसऱ्यात किंवा चौशात बैल बडवला जायचा, बरोबर. असे त्यावेळेला होती. बडाव बैल पळायचा. आता ज्यावेळेला बब्या घेतला त्यावेळेला तो बडाव बैल होता, 2 वर्षाचा बडाव होता. 13 वर्ष पुढे बैल पळाला. 13 वर्ष बैल पळाला आणि 13 वर्षात त्यानं असा कुणीही सांगायला बाबा की मी त्याची गाडी मारल्या. माझं ओपन चॅलेंज आहे आज. शेवटी आम्ही त्याला रिटायर केला. त्याचा 13 वर्षाचा इतिहास असा आहे की त्यानं सलग 9 कोरेगावच्या फायनली घेतल्या, म्हणजे सलग 7 घेतल्या आणि 1 वर्षाचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून मैदान झालं नाही. त्याच्यानंतरचे सलग 2 वर्ष घेतल्या. सलग 7 फायनली त्याच्या पुशेगावच्या आहेत, पण गॅप टाकू नये. सलग आणि पुसेगावच्या मैदानात पुशेगावच्या मैदानात त्याच्या 7 फायनली आहेत, त्या सलग 3 फायनली आहेत. त्याच्यानंतर आमचा बैल आधार होता, 4थ्या वर्षी गेला नाही. त्याच्यानंतर 2, 5व्या वर्षी आणखीन बैलाच्या जरा पायाचा प्रॉब्लेम होता. अशा गॅप टाकून आहेत, त्या काही सलग नाहीयेत, पण 7 फायनली पुशेगावचे आहेत. त्यावेळी पहिलं कुठल्या नंदींच्या बरोबर असायचं? नाही, माझ्या वडिलांच्या दावणीला 28 बैल असायची.
म्हणजे सगळ्यात मोठी हा, आणि बैल कुठलाही पायऱ्याला नाही. हा. त्या बैलाच्या बब्याच्या पावर त्याच्याबरोबर जोडी लागणारी 4-4, 5-5 बैल स्पेअरला असायची. दावणीतली 3 मैदान झाले की तो ते दुसऱ्या बरोबर फिरवायचा, तिसऱ्या बरोबर. त्यावेळेला पैरे शक्यतो 5-10% व्हायची. नाहीतर तुम्ही घरची माझ्यासारखे आणखीन भरपूर होते मोठे त्यांचीही घरचीच गाडी पळायची. भगवानराव काकडे सारखी मोठी व्यक्ती असती, त्यांच्याही घरचीच बैल पळायची. तुमचे बरीच लोक असे आहेत मोठी त्यावेळेला होते, पण ते घरच्याच गाड्या पळवायचे. तुमच्या घरातल्या नंदीचं नाव सांगा, कोणकोणते नंदी होते त्यावेळी बब्या बरोबर? मॅडम, हे सांगायला गेलो तर मला सांगता येणार नाही. इतके सगळे नंदी घडवले. कमीत कमी 200च्या घरात माझी 1 नंबरची बैल होऊन गेलेत. आणि ती बब्यासोबत तुम्ही मैदानामध्ये बब्यासोबत होती. बब्याच्या नंतर सुद्धा बब्याच्या काळात आज तागायत दावणीला 1 नंबरचा बैल आहे. 1-2 बैल असतातच. आताची सिच्युएशन अशी आहे की 2 वर्षापेक्षा जास्त बैल पळत नाहीत. 2-3 वर्षाची होतात. पुढची तयारी आम्हाला करावी लागते. त्याच्यामुळे हा, पिढ्यान पिढ्या. त्यामुळे मी नावं सांगत बसलो तर मला आठवणार नाही. एवढ्या सगळ्यांना बघू शकताय तुम्ही, म्हणजे हे एक वेगळे पण किंवा एक वैशिष्ट्यच म्हणायला लागेल. आणि हे तुम्ही जुन्या जाणत्या एखाद्या माणसाला विचारा, मी बोलतोय ते खरं बोलतोय का खोटं बोलतोय, त्यांना सुद्धा ते सांगता येत नाही की ज्यांनी डोळ्याने बघितले. बरोबर, एवढ्या सगळ्या नंदींच्या बरोबर बघा. मग आत्ताचं जे क्षेत्र बघतो, आता पैरा बदलतो सलग, तुम्ही म्हटलं की 2 वर्षापेक्षा जास्त नंदी नाही पळू शकत आणि बब्याचं असणार हे वर्चस्व 20 वर्षापर्यंत. कशामुळे हे फरक, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय कशामुळे होतंय हे सगळं? काय झालंय की आजकालच्या ह्याच्यात एक मनाचं हिवून बसले की घरची गाडीच पळत नाही. काय परमेश्वरला माहित, आज माझी जरी 2 झाली तरी नाही पळत घरची गाडी. अशा अनेकांचे क्वचित एखादी दुसरी गाडी घरची पळत्या. पैरे हे बघावंच लागतं. आणि कुठलाही पैरा आज 1 नंबर केला तर तो उद्या राहत नाही. कारण त्याचं गणित असं असतं की मीच ठरवलेला असतो की उद्या परवा आपण करूया, पुढच्या मैदानाला आपण खेळूया, त्या मैदानाला तो मला दिलाय, ह्या मैदानात जरी आपण 1 नंबर केला तर माझा पुढच्याला शब्द गेलेला असतो. बरोबर, त्या शब्दासाठी पुन्हा बदलावंच लागतं. पूर्वीच असं होतं 2-2 वर्ष पैरे फुटायचे नाही. 2 वर्षापर्यंत 2-2 वर्ष पैरे फुटायचे नाहीत. आमचं तानाजी पद्धत तर पैरा असा असायचा की वर्षभर ह्या मैदानाचं बक्षीस तुम्ही न्या, पुढच्या मैदानाचं बक्षीस आम्ही न्या, पुढच्या 4 मैदानाचं तुम्ही न्या. हे पैशासाठी कधीच आमचं हे झालेलं नाही. पण वर्ष 2-2 वर्ष ऐकतीच गाडी आमची पळणार. त्यामुळे विजयामध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं सातत्य होतं म्हणायला लागेल. कधी कधी हार पण व्हायची ना, पण चला आम्ही ते मानून घ्यायचो, पुढचं मैदान बघू. त्यावेळी बब्याची गाडी कोणता ड्रायव्हर म्हणजे असायचा? महिपा ड्रायव्हर म्हणून, महिपती मधने म्हणून विरोड्याचे जिथले ड्रायव्हर होते, अतिशय नामांकित ड्रायव्हर होते. एक्सपायर झाले, वारले ते, परंतु पहिल्यापासून शेवटपर्यंत ते ड्रायव्हर होते. शेवट बब्या जोपर्यंत पळायचा तब्येपर्यंत ते ड्रायव्हर फिक्स अगदी प्रश्नच नाही. आता ड्रायव्हर पण बदलतात, पैरे पण बदलतात, सगळ्या गोष्टी बदलतात. गटाला एक हाणतो तर सीमेला दुसरा हाणतो तर फायनलला तिसराच बसावं लागतो. आणि तो कुणाचीही दुसऱ्याची गाडी, पहिली एक पद्धत होती, आपला ड्रायव्हर आपलीच गाडी आणणार, कुणाच्याही दुसऱ्या गाडीवर तो बसणार नाही. खरंच एक प्रकारे शिकण्यासारखंच आहे आताच्या पिढीला. खऱ्या अर्थानं दादा बब्यामुळे जे नाव झालं, म्हणजे एवढा 20 दशकाचा कालावधी बब्यानं खऱ्या अर्थानं एक नावारूपास आलं, जे जे.पी. पाटलांचं असणारं नाव. तर हे नातंच वेगळं असेल. या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय जाणवलेलं का तुम्हाला असं, म्हणजे एक माणसापेक्षा तुम्ही मानसपुत्र म्हणायचे बब्याला, तर काय नातं होतं एक वेगळं असं? कसं आहे, त्याला मानसपुत्र नाव दिलं याचा अर्थ काहीतरी त्या पाठीमागचा राज असणार. बरोबर. त्याला बोलता येत नव्हतं, त्याला फक्त बोलता येत नव्हतं, त्याला सगळी भाषा कळायची. माझे वडील जर त्याला बस म्हणले का नाही तर दोन्ही पुढची मेट टेकून तो बैल बसायचा, उठ म्हटले तर तो उठायचा. वडिलांना जर त्याने एक दिवस नाही बघितलं तर तो पाणी प्यायचा नाही, वैरण खायचा नाही. कधीही वडील त्याला सोडून एक दिवस गावाला गेले तर दुसऱ्या दिवशी माघारी यायची. कधी नाही जायची माझा बैल वैर नाहीच करणार तो वैर. एखादी अशी आठवण आहे का जी तुम्हाला आजही आठवते, एवढ्या वर्षांचा कालखंड होऊन पण तुम्हाला वाटतं की ते वेगळंच त्यांचं नातं होतं बब्याचं आणि तुमच्या वडिलांचं? एक किस्सा झाला होता, मी बाईट मध्ये एकदा दिला होता. कालांतराने आमच्यावर एक संकट आलं होतं आणि अचानक वडील 4-5 दिवस नव्हते इथं. त्या 5 दिवसात एक थेंबर सुद्धा बैल पाणी प्यायला नव्हतं. 5 दिवस बादली डोक्यात अशी पुढे ठेवली, शिंगात घ्यायचं पाठीमाग टाकायचं. 6 बादल्या त्यानं फोडल्या होत्या. बापरे. पाणी प्यायला नव्हतं. खायचं तर विषय सोडा. वडील ज्यावेळेला आले त्यावेळेला गोंधळत असताना बैल आणि वडील दोघांच्या डोळ्यात पाणी मी माझ्या स्वतः डोळ्याने बघितले. वेगळंच एक नातं होतं. म्हणून त्याला मानसपुत्र नाव द्यायचं कारण मॅडम मी तुम्हाला तेच सांगितलं
की त्या पाठीमाग काहीतरी राज होता, त्याला बोलता येत नव्हतं त्या बैलाला, नाहीतर एक माणसाप्रमाणे माणसाप्रमाणे अगदी. खरं बघू शकताय की बैलगाडा शर्यतीमध्ये आपण बरेचसे इंटरव्ह्यू घेताना आपण बघतो की त्यांचं एक वेगळं नातं आपल्याला बघायला मिळतं. तसंच जे.पी. पाटलांचं म्हणजे दादा सांगत आहे त्यांच्या वडिलांचं आणि बब्याचं असणारं एक नातं उलगडणारा हा किस्सा. म्हणजे मालक नसताना 5 दिवस काही न खाणं, पाणी न पिणं आणि आल्यानंतर एका माणसाप्रमाणे रडणं. हे कसं एक प्रकारचं नातं असेल याचा विचारच आपण करू शकत नाही खऱ्या अर्थानं दादा. आणि दादा ज्यावेळी बब्या आपल्यामध्ये राहिला नाही त्यावेळी त्यांनी एखाद्या माणसाचं अंत्यविधी करतात तसं केलेलं. त्याच्यानंतर त्याचा म्हणजे पुतळा उभारला किंवा ते समाधी म्हणतोय आपण ते उभारले. त्याबद्दल काय सांगाल? खाली आता जाऊ आपण बलदेवच्याला, तिथे मला दाखवतो पुतळा. तर एक पुतळा बनवलाय. तर आमुषा पौर्णिमेला आम्ही नैवेद्य दाखवतो त्याला, एवढं तरी आता करतो. आणि जिथं बैल आपण दफन केलाय, बेंदूर वगैरे असतो त्यावेळेला नैवेद्य वगैरे ठेवून हे करतो. परंतु त्याचा विधी सगळा आम्ही 3 वर्ष केला, एखाद्या माणसाचं अगदी माणसासारखा केला सगळा. तुमचं पण त्याच्याशी बब्याशी कसं कनेक्टेड नातं होतं? काय झालं की नादच त्या बैलानं लावला आपल्याला, ही बैलगाडीचं क्षेत्र काय असतं ते त्यानं दाखवलं. आणि आज जे पूर्णपणे एवढं वडिलांचं नाव स्वाभिमानानं घेतलं जातं आज पश्चिम महाराष्ट्रात, पूर्णपणे त्या बैलामुळे घेतलं जातं. मी नाकारू शकत नाही. बरोबर. आणि मलाही ओळखायला लागले की माझ्या वडिलांच्या त्या बैलाच्या नाव म्हणून ओळखायला लागले. आणि तो वारसा पण तुम्ही हा दादा वारसा चालवला, ठीक आहे, मला चालवलाच पाहिजे. परंतु त्यांच्याच त्या ह्याच्यावर पाऊल ठेवून मी पुढे चाललोय. परंतु माझं नाव होण्याचं सगळं श्रेय माझ्या वडिलांचं त्या बैल. आज मीही म्हणतो की देवातला देवात बकासूर आहे. बरोबर आहे. आजची त्या बैलाची जी लोकप्रियता आहे ती मी म्हणतो की मी माझ्या बैलाची लोकप्रियता बघितल्या, माझ्या बैलांचे बक्षिस बघितलेत, माझ्या बैलाचा फळ बघितलाय, तिने आजपर्यंत कधी मार खाल्ला. त्याच्यानंतर जर मला कुठला बैल आठवत असेल तर ओनली फॉर बकासूर. त्याच्यानंतर कारण आज बकासूर सुद्धा 10-11 वेळाचा हिंदी केसरी बैल झालाय. परंतु माझ्या या बैलानं 2च हिंदी केसरीची मैदान होती, एक कोरेगाव आणि पुशेगाव. 2च हिंदी केसरीची मैदान. या दोन्ही हिंदी केसरी मैदानात एका ठिकाणी 9 फायनली, एका ठिकाणी 7 आणले. 16 फायनल, 16 वेळचा तो हिंदी केसरी. हे रेकॉर्डच आहे. कुणीही मोडून दाखवायचं, कुणीही रेकॉर्ड मोडून दाखवायचं. आणि दुसरं एक रेकॉर्ड मी जगजाहीरपणानं सांगेन, देवराष्ट्र गावात जावा तुम्ही विचारा जावा, एका मैदानावरून 1 ते 6च्या 6 बक्षीस माझी एकट्याची जाईल. म्हणजे माझ्या वडिलांची सांगतो थोडक्यात. पहिलं बक्षीस वडिलांचं, दुसरं 6च्या 6 गाडी फायनलला आमच्याच होती. 6ही गाड्या. एका अशी सिच्युएशन झाली की छकडा मिळाला नाही. आता एवढ्या काय कुठं आपण मिळवणार. गावातनं जाऊन असला मोठ्या चाकाचा ती गाडी असते नाही ती आणली, ती पळवली. ते म्हणजे गाव पळवायच पाहिजे, आम्हाला सांगायचं. माणसं सोडायला मिळेना, ती सोडणारी गाड्या पळवायला बसवली, सोडल्या गाड्या. पहिला आपला, दुसरा आपला, तिसरा, चौथा, 5वा, 6वा सगळी बक्षीस आपली. या पाकिट गाव म्हटलं जावा तुमचं. खरंच दादांच्याकडून हे ऐकताना कळतंय की खऱ्या अर्थाने रेकॉर्ड म्हणतात ना ते हेच रेकॉर्ड आहे खऱ्या अर्थानं. आणि दादा आत्ताची परिस्थिती बघताय, सगळं तुमचं पहिला बब्याचा जो 20 वर्षांचा कालखंड, त्याच्यानंतर तुमच्या दावणीला गुलालात राहणारे अनेक नंदी तुम्ही तयार केले. वडिलांच्या पाठीमागे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं वारसा जतन करताय. तर आत्ताचं बैलगाडी शर्यत क्षेत्र बघताना तुम्हाला काय जाणवतं पहिला काळ आणि आत्ताचा कम्पेअर केला तर? जमीन आणि आसमानचा फरक आहे मॅडम. आता काय झाले, लोकांना हार पचवायची ताकद नाही. आणि मी तुम्हाला काय सांगितलं की 32 मैदानं झाली, मी बिन गुलालाचा पाठीमागे येते. परंतु आमची सगळी पोरं हसत येतात. बघू काय असेल ते. तसं आजची परिस्थिती नाही राहिली हो. लोक 1 फुटा 2 फुटातला हार मान्यच करायला शिकत नाहीत. म्हणजे एवढ्या वादावरून, एवढ्या खालच्या पातळीवर येतात. त्याच्यामुळे काय झाले, संघटना पण आता थोडी थांबल्या. पण पॉज घेतले. मी पुढे विचारणार आहे दादा तुम्हाला. कारण काय झालंय की लोकच ऐकत नाहीत, लोकांना निर्णयच मान्य होत नाहीत. तर संघटना ठेवून तर काय करायचं सांगा. संघटनेच्या लोकांना सुद्धा अपशब्द वापरणे तिथपर्यंत योग्य आहे. नक्कीच आहे, चुकीचं आहे ते. याच्यानंतर हे असं चालत गेलं तरी मैदान तुम्ही किती दिवस टिकवणार आहे. आणि मला ह्यातून एकच सांगायचंय बैलगाडीवाल्यांना, नादिष्ट लोकांना, बैलगाड्या पळवणाऱ्यांना, गाड्या सोडणाऱ्यांना, ड्रायव्हरांना, अजूनही आपण ह्या दायऱ्यातून सुटलेलो नाही. अजून आपली केस चालू आहे. आपल्याला स्टे दिल्यामुळं, आपल्याला स्टे उठवल्यामुळे आपण शर्यती चालू करतोय. निकाल आपल्याला कोर्टानं दिलेला नाही. हे जर वाद, या काही गोष्टी अर्वाच्य त्या जर सादर केल्या पेटा संस्थेनं, आपल्या विरोधात सगळे
जे काय असेल ते रिपोर्ट घेऊन त्यांनी जर दाखल केले तर निकाल जर उलटा लागला तर तुम्ही काय करणार आहे? बघू शकताय दादा, खऱ्या अर्थानं बैलगाडा ज्यावेळी बंदी होती ते बंदी उठवून बैलगाड्या शर्यत पुन्हा चालू करण्यासाठी अनेक लोकांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं बैलगाडी शर्यत क्षेत्र पुन्हा चालू झालं. आणि दादा सांगताय तसं जर झालं नाही आणि अशा गोष्टी वादविवादाच्या जर होत राहिल्या तर नक्कीच याच्यावर पुन्हा एकदा ते येऊ शकतो. बंदीच येणार हो. आता स्टे उठलेला आहे, आता निकालातच जाणार आहे तुम्ही. निकालात गेल्यानंतर तुम्हाला कोण वाली नाही परत. काही उपयोग नाही, फक्त पिक्चर मध्ये दाखवायला बैल राहतील. लोकांनी समजून घेतलं पाहिजे, समजून चाललं पाहिजे. ही नवीन पिढी आल्या ना, काही सुद्धा ह्याला कळत नाही, काही समजत नाही आणि जेवढं चुकीचं आहे तेवढं ते करत राहतात. त्यामुळे काय होतंय, आपण बॅक निघालो. बरोबर आहे. आणि दादा बैलगाडी संघटना म्हणजे त्याच्यामध्ये वरिष्ठ लोक असतात, जाणकार लोक असतात. त्यांचा शब्द मानणं म्हणजे त्यांना अनुभव असतो, त्यामुळे ते एक प्रकारे सांगत असतात प्रत्येक गोष्ट. मग ते नियम असतात ते आपल्यासाठी म्हणजे बैलगाडा मालकांसाठी ठरवलेले नियम असतात, त्यांनीच हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तुम्हाला बैलगाड्या संघटनेनं जो पॉज घेतलाय त्याबद्दल म्हणजे काय वाटतं तुम्हाला, का पॉज घेतलाय? पॉज घेतलाय मी तेच सांगितलं ना तुम्हाला, की काय आहे की ठराविक बाबा एक सचिव आहेत. आता काही सगळीजण आम्ही कमिटीत आहेत, त्याच्यामुळे काही प्रत्येक जण आम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही. सचिव म्हटल्यानंतर सगळ्यांनी मिळून आम्ही त्यांना एक दिलाय, डिसिजन घ्यायला परवानगी दिल्या. परंतु त्यांच्या परवानगीत आम्ही सगळे आहोत. बरोबर आहे. ते काय वैयक्तिक एकटे नाहीत. तुम्ही स्वतः पण बैलगाडा हो, मालक आहे, प्रश्नच त्यामुळे नाही. काही प्रश्न कारण त्यांनी एकटं जर एखादा आदेश देत असली, ही देत असली, तर त्याच्यावरती काही जण जे एखाद्या माणसावर डाय पडतो ना आपण, खुन्नच देतो. तशा प्रकारे ते जे करतात. परंतु तो त्यांचा एकट्याचा निर्णय नसतो ना, बरोबर. आमचाही निर्णय असतो, अध्यक्षांचा निर्णय असतो, बाकी इतर लोकांचा निर्णय असतो, जे काही कमिटीतले लोक आहेत त्या सर्वांचा निर्णय असतो. ते निर्णय घेताना आम्हा सगळ्याला विचाराशिवाय घेत नाहीत. हो. पण समोर येऊन ते सांगतात म्हणजे ते चुकीचे आहेत, असा संभ्रम जवळजवळ माझ्या अंदाजानं 80% लोकांचा झालाय. एक प्रकारे गैरसमज झालाय. आणि तो नको व्हायला पाहिजे. हा, कारण हे जे निर्णय घेतले जातात ते स्वतः पण त्यामध्ये बैलगाडा मालक असतात, ते स्वतःच पण म्हणजे सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घेतले अगदी, जातात. अगदी, त्यामुळे अगदी. दादांच्या मतानुसार असं आहे की प्रत्येक जे निर्णय घेतले जातात त्याचा आदर करणं महत्वाचं आहे, तरच ही बैलगाडा संघटना खऱ्या चालणार अर्थानं आहे पुढे. संघटना नाही, बैलगाड्याची शर्यतीच पुढे चालणार आहे. त्या संघटनेला काही फरक पडत नाही हो मॅडम, काहीही फरक पडत नाही संघटनेला. संघटना तुमच्यासाठी आहे, तुमच्या गोरगरीब जनतेसाठी आहे. आज मला सांगा, तुम्ही संघटना बाजूला राहिली पण 40,000 बक्षीस ठेवलं, 1,000 प्रवेश फी घेतली, तर कुणाच जाणार आहे? संघटनेचं काय जाणार आहे? काहीच नाही. संघटनेनं जे नियम अटी तुम्हाला काही घालून दिलेत त्या पाठीमागं तुमचंच भलं आहे. होय. तुम्हाला तुमचं भलं करून घेताच येईना झाले. फक्त तुम्हाला काय दिसतोय की बाबा तो एक माणूस बोलतोय ते तुम्हाला नको आहे. ती कुणी ना कुणी ती जागा ती घेणारच आहे ना, ती बोलणारच आहे ना. लक्षात आलं का तुमच्या? परंतु त्याच्यापेक्षा ठीक आहे, संघटनेच्या काही गोष्टी चुकीच्या असतील किंवा काय हे होतील, संघटनेची मिटिंग पडती त्यावेळेला तुम्ही ओपन करा, ते आपण सुधारू, ते बदल करू. आज संघटनेची चूक आहे म्हटल्यानंतर आम्ही संघटनेमार्फत सांगतो ना, ठीक आहे त्याप्रमाणे करू. परंतु हे जे नियमावली आहेत, या नियमावलीच्या दायऱ्यात न राहता तुम्ही चुकीच्या मार्गाने का जाताय? काही काही लोकांची अशी मतं होतात की संघटनेमध्ये एकाधिकारशाही झाली किंवा असं, हे का हा, मग वाटतंय तेच लोकांना? आहे ना, तोच एक संभ्रम झालाय हो. एखादी ज्याही झाल्या म्हणजे एकच माणूस बोलतोय, परंतु तो निर्णय घेताना काय त्याच्यापाशी तक्रार गेल्यानंतर तो तेव्हा थांबा म्हणतो. आम्हाला 107-8 जणांना कॉन्फरन्सवर घेतो, असं नाही, असं म्हणजे तसं एक तर ते व्यक्ती निर्णय नाही नसतो, घेत, तो नाही निर्णय घेत. सगळ्यांचा असतो. ह्यो पहिल्यांदा सगळ्यांनी डोक्यातून विषय काढायचा. तो एकट्याचा निर्णय नसतो, त्या निर्णयात आम्ही तुम्ही आम्हालाही दोषी धरा. बरोबर आहे. अगदी हे ना सांगतोय, त्यांना धरताय ना तसं आम्हालाही धरा तुम्ही, पण तसं होत नाही. ते एकेरीवर येणं, एकेरीवर बोलणं हे कितपत योग्य आहे? मग मला सांगा की आज एखादा व्यक्ती तुम्ही बोलवलं तो वाईट आहे, तुमचं मैदान माळशिरसला आहे, काय प्रॉब्लेम असला तुम्ही बोलवलं तर स्वतःचा रिझल्ट टाकून तो जातो तिथं. संघटना पगार देते, कोण त्याला 2 रुपये देते? एवढं सगळं स्वतःचा खर्च घालून करत असला तरी सुद्धा तुम्ही नावानं ओरडताय, त्याच्यापेक्षा पॉज घेतलेला बरं ना. तुम्हाला तुमचे जे फायदा तुम्हाला कळणं झालाय, तर संघटना काय करणार आहे? ओरडून दमली संघटना, म्हणून दमली. ठीक आहे, आता त्यालाही संघटनेचा विषय हे करायचा. त्यात संघटनेमध्ये काय तुम्ही हे जे वाद होते त्याच्यावर काय डिसिजन घेण्याचं तुमचंच वैयक्तिक काय मत आहे किंवा काय? माझं वैयक्तिक मत आहे की ठीक आहे, संघटनेच्या बी काही गोष्टी तुम्हाला वाटते ना चुकीच्या आहे, तुम्ही प्रगट करा, त्याच्यावर ते आपण सुधारू. हो. परंतु संघटनेचे जे काही तुम्हाला नियम अटी घालून दिलेत त्या नियम अटीच्या दायऱ्यातून तुम्ही चाला. हो, नियम सगळ्यांसाठीच आहेत. छोटेस 1 फूट आणि 1.5 फुटात तुम्ही जे हार मानत नाही ना, त्या चुकीच्या गोष्टी आहेत.
आणि ते समजून हा. पण घेतलं पाहिजे. आता तुम्ही म्हणताय दादा, बब्याच्या काळामध्ये जेव्हा मैदान गाजवताना काही लाईव्ह नव्हतं, काय सगळं असं मीडिया नव्हते. आता मीडिया आहे, सगळा निकाल म्हणजे स्क्रीनवर दिसत असते मोठं, त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही दादा. 1300 फूट अंतर असायचं त्यावेळेला. समोर माणूस बघायचा, 1300 फुटावरून खालनं लॉबिटच असली तर समोरनं सांगणार गाडी फॉल आहे. त्यावेळेचा नियम होता, स्पर्श जरी झाला तरी बाद गाडी. आता कसं आहे की गाडी तासा जरी गेली तरी सुद्धा आता निकाल आपण धरतो, म्हणजे थोडा चेंज केलाय. त्यावेळेला असं नव्हतं, नुसती लॉबी टच जरी गाडी झाली तर बाद, परंतु डोळ्यानं तो माणूस खालनं सांगणार, इथनं सांगणार. आता एवढे तुमचे 4-4 कॅमेरे असून सुद्धा तुम्हाला निर्णय देता येत नाही, किंवा दिलेले निर्णय तुम्हाला घेता येत नाही. याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय आहे मला सांग. दुर्दैवच सरळ आहे ना. एवढी यंत्रणा असून, आज एवढे कॅमेरे असून, इंचातले सुद्धा अगदी थाऊ मधले, अगदी मायक्रॉन मधले तुम्हाला कळायला पाहिजे नाही. मग त्यावेळेच्या माणसाला तुम्ही काय म्हणाल सांगा, किती त्यांच्यात ताकद होती. आणि हे काय मॅडम, निकाल जर एकदा दिला तर आजपर्यंत मी बघितलेलं नाही की कुणी अमान्य केलाय. एवढी लोकांच्यात ती जी भावना, प्रेम भावना होती. असं आहे की जिद्द होती, माझी गाडी मारायची जिद्द त्यांना होती, त्यांची गाडी मारायची मला होती. हे असल्याशिवाय नाद नाही. ते कुणाचंही चालू दे, मला ते म्हणायचं नाही. पण सिस्टमॅटिकली खेळणं, व्यवस्थित अगदी, कधी कुणाचा वाद झालेला नाही, अशी कधी खुन्नच नाही, फक्त गाडी मारायची आणि निर्णयाचा सन्मान. म्हणजे कुणीच कसली गाडी अशी वळवून कधी स्टेजवर कोण आणत नव्हतं पाठीमाग. जो निर्णय आहे तो अंतिम निर्णय असायचा, अंतिमच निर्णय. तरच बघा मित्रांनो, दादा सांगतात की पहिल्या काळात आणि आताच्या काळात हेच खऱ्या अर्थानं, म्हणजे त्यावेळी एवढं सोशल मीडिया नसताना, युट्यूब सारखं किंवा लाईव्ह नसताना शर्यती, तरी पण निकाल एकदम अॅक्युरेट असायचे आणि त्याचा अनादर कुणी करायचं नाही. पण आता दादा सांगतायत की अशा पद्धतीने सगळ्या सुविधा आहेत, प्रत्येकाचा निकाल एकदम अॅक्युरेटली दिला जातो, तरी पण काही काही वेळेस ते निर्णय मान्य होत नाहीत. खऱ्या अर्थानं ते मान्य करायला पाहिजेत. आणि संघटना, बैलगाडा संघटना बसले ती आपल्यासाठीच बसले हे मनामध्ये पहिल्यांदा सगळ्या बैलगाडा मालकांनी ठेवलं पाहिजे. आणि आपल्यासाठीच आहे, आणि आपल्यातलीच लोक तिथं प्रतिनिधित्व करतात, आणि एकट्याचं मत नाही, सगळे विचार करून त्याचा निर्णय घेत असतात. याचा पण विचार दादांशी बोलताना आपल्याला समजला. दादा, आणि सांगा की अजून हे वाद होत आहे, त्या वादाचं कारण हे निकालच असतं का अजून काय असतं? निकाल दुसरं काय नाही. जाणून म्हणजे फुटातून फुटातले निर्णय मान्य करायची कोणालाही सवय नाही बिलकुल. त्यांचं लास्टला मत असं असतं की माझी बी समान धरा गाडी वगैरे. मग काहीतरी वेगळेच आरोप घालायचे, ते अमुक ते ड्रायव्हरनंच असं केलं, मग ते लॉबी रेषेच्या पुढेच पाय आला, सगळं बघितलं जातं. सगळं असतं तर लॉबीच्या पुढे पाय नसतो, काही चुकीचं दिसत नाही, तरी सुद्धा काय काय लोकांची इच्छा असते की बाबा ठीक आहे, कुठेतरी माझं अगदी विनंती वजा त्यांना सांगणार किंवा समजून घ्या. समजून तुम्ही काय कमिटीतल्या कुणाचं दुश्मन नाही, किंवा बाबा तुमची गाडी आली म्हणून कमिटीला कुणाला वाईट वाटत नाही, किंवा त्या माणसाकडून काय कमिटीला काय फायदा होत नाही. लक्षात आलं का? तुमच्या थोडासा एक समंजसपणा ठेवा की आहो, ती जर 1 फुटात आणि अर्ध्या फुटात मार खाल्ला तरी तुमचा विजयच आहे. हो, मार खाल्लं कोण म्हण, शेवटी हार आणि जीत एवढी गोष्ट असते. मॅडम, प्रत्येक जण 400-500 गाड्या येतो पळवायला. प्रत्येक जण जर 1 नंबरच्या आशेनं आला तर 500 जणाला 1 नंबर होणार आहेत का? 1 नंबर वालाच होणार ना. हे मान्य करा. ते मान्य केलं तरच हे बदलू शकतं. मेंटॅलिटीच बदलली पाहिजे. आणि सुरुवातीच्या काळी तेवढ्या गाड्या नसायच्या, आता संख्या पण वाढली, स्पर्धा पण वाढले, भरपूर वाढल्या. पहिले किती असायच्या साधारणतः गाड्या? साधारण 100 गाडी, अगदी 100-80 गाडी म्हणजे बस. यात्रेलाच व्हायच्या ना? यात्रेलाच व्हायच्या. अहो, महिन्यात एक मैदान असायचं. हो, मैदान जवळ आले की तिची तयारीला लागायचो. फेरी टाका, असं अमुक तमुक, नांगरीला न्या, ही तयारी असायची. आता रोज 13 मैदान आहे रोज, त्यावेळेस वर्षात 13 असायची. त्याचा फटका बसताना दिसतोय काय तुम्हाला, म्हणजे वाटतंय काय? आता काय दिसतंय म्हणजे आता ती वासरांच्या काय करतात, काही लोकांना छोटी छोटी वासरं पळवायची सवय की लगेच लोकांच्या नजरेत आलं पाहिजे म्हणून वायदी वगैरे देऊन मोठा बैल घालायचा, पळवायचं. ते वासरू त्या मैदानात चांगलं पळतं, 2 मैदानात पळतं, पण लगेच वासरू ते रिवर्स येतं. नाही, तुम्ही शांत घ्या, वासरू चांगलं पळते तर. आता माझं एक वासरू आहे, मी ठेवले दुसऱ्या बाजूला, मलाही त्याला आत्ता म्हटलं तर मोठा बैल घालून त्याला आणता येतं, पण मला नाही आणायचंय त्याला. मी त्याला फेरेच टाकतो शांत तऱ्हेनं, लक्षाला घाई गडबड करायची नाही, काय नाही. पण लोकांना तो दम निघत नाही. पुढचा बैल 4 पैसे द्यायला अजून गेले तर पुढचा बैल. त्यामुळे होतं काय, त्याची ती पळण्याची क्षमता पहिली आधीच नष्ट होते, आणि त्यातनं क्वचित 50 आदत वासरं चांगली पळतात, त्यातले 2-3च पुढे जाते, बाकी सगळे दिवस. दादा, वायदी या प्रकारामुळं
म्हणजे जसे गरिबांची बैल आहेत ते उजेडात येत नाहीत. एखाद्याकडे समजा पैसेच नाहीत बैल मोठ्या बैलासोबत घालायला, तर ते बैल जरी त्यांच्याकडे क्षमता असली तरी ते मैदानामध्ये नंबर करू शकत नाहीत किंवा ते अंधारामध्येच राहतात. जरी त्यांच्याकडे पळण्याची तेवढी कपॅसिटी असली तरी पण. तर दादा याच्याकडे पण कसं बघता ते पण सांगा आणि बैलगाडा संघटना याच्यावर काही निर्णय घेईल का? गरीब जे मालक आहेत त्यांचे बैल चांगले पळणार आहेत त्याच्याबद्दल पण तुम्ही काही विचार करताय का? बैलगाडा संघटनेचे तुम्ही आहे त्याच्यामध्ये सज्ज? नाही, कसं आहे मॅडम, की आता त्याच्या बैलाला बैल मिळत नाही, हे अगदी म्हणजे आमच्या नजरेच्या पुढची गोष्ट आहे. परंतु त्यानेही माझं म्हणणं आहे की लगेच मोठी अपेक्षा करून ये ना. त्या लेवलची बैल आहेत की तुम्ही त्या लेवलची बैल ज्यावेळेला पळवता त्यावेळेला भले गाडीने तुमच्या मार खावते, परंतु तुमचा काय बैल पळतोय हे दुसऱ्याच्या नजरेत येतोच की. ज्या वेळेला तुम्ही त्या बैलाच्या बरोबरीच्या बैलाबरोबर पळून त्याला वाढ तुम्ही पळायला लागल्यावर ती माणसं तुम्हाला फोन करतील, आपण बैल घालूया म्हणून. आला प्रश्न वायदीचा, हे कुणीही टाळू शकत नाही. पहिल्यांदा नव्हती ना दादा? नाही, अजिबात नव्हती. हा प्रकारच नव्हता. कोण कुणाचा चहा सुद्धा कधी पित नव्हतं. आत्ताची सिच्युएशन अशी आहे की देणारे तुमची द्यायची तयारी आहे. विरोध कसा करायचा संघटनेनं? ह्याला संघटना आवडू शकत नाही. वैयक्तिक पातळीवर हो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मस्त कुणी कुणी 60-60 50-50 लाखाला बैल घेतले. बरोबर आहे. आणि वैयक्तिकच होऊन सरळ तोंडानं सांगते ती, हो मी घेतोय वायदी, तुम्हाला पाहिजे असेल बैल या. मी काय तुम्हाला म्हणलो वायदी द्या, माझा घाला, वायदी द्या म्हणलोय मी तुम्हाला? कसं काय कसं आलं ह्या क्षेत्रामध्ये? म्हणजे सुरुवातच आता हे बघा, कुठल्याही गोष्टीला एक तोंड फुटायला कारणच लागतं. एखाद्या दोघांनी केलं काय ना बाबा तुझा बैला ये, तुला देतो काहीतरी बाबा ये, असं करत करत ते वाढत गेलं. आणि आता ती एक पद्धतच होऊन बसल्यावर त्याचा बैल जरा व्यवस्थित पोहोचतोय आदतला घालायला की ते 25,000 ते 50,000 जाहीरपणे अनेक जण कबूलच करताना करतात. काय नाही घेतात म्हणलं तोंडानं ते स्वतःहून सांगतात आम्ही घेतोय बाई. तर दादा काय काय कमेंट लोकांच्याकडून येत नाहीत. म्हणजे बैलगाडा जे स्वतः घेऊन येतात, जे नंबरामध्ये असतात, मोठमोठी मैदानं मारतात, त्याच्यापेक्षा जे गरिबांचे गावगाड्यामधले जे बैलगाडा घेऊन येतात ते सहसा बोलून दाखवत नाहीत, पण त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या चर्चेमध्ये त्यावेळी ते परत येतात मैदानामधून गुलाल न झाल्यामुळे, त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चा होते की आम्ही येतोय म्हणून हे एवढं पुसेगाव सारखं हिंद केसरीचं मैदान पार पडतंय. मग प्रवेश फीचा खर्च, येण्या जाण्याचा खर्च, हा म्हणजे खर्च खूप मोठा आहे, खर्चिक झालंय एक क्षेत्र. मग त्यांना पण असं वाटतं की आमच्या अन्याय होत नाही, कारण आमचा बैल उजेडात यायला होतच नाही. जे पहिल्यापासूनचे जे नंबरातले तेच नंबर मारत राहतात, मग आम्ही जायचं फक्त तिथं जायचं, प्रवेश फी पण देत असताना म्हणजे त्यांचं तेवढीच देतात, त्यांनाही तेवढीच द्यायला. पण काही वेळेस त्यांना असं वाटतं की कदाचित बैलगाडी संघटनेनं असा निर्णय घ्यावा की आम्हाला प्रवेश फीचे पैसे तर निदान मागं मिळावं, राहू दे गुलाल नाही झाला तर, म्हणजे आमचा नाद पण जपून राहील, आम्हाला यावं पण वाटेल. काही वेळेस मग असं होत नाही. मग अशा प्रकारचं मत पण कमेंटद्वारे किंवा त्यांच्यात चालत असतं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे? काय आता संघटनेची मिटिंग पडते, काही गोष्टी ठरलेल्या आहेत, बोलणं झालेलं. मी काही गोष्टी तुम्हाला आता डिक्लेअर करू शकत नाही. तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. त्या मुद्द्याला अनुसरून काही गोष्टी संघटनेच्या ठरलेल्या आहेत की बाबा उदाहरणार्थ की हिंदकेसरी जी बैल आहेत ए वर्ग, लक्षात झालं, त्या खालोखाल जे काय कुठं कुठं हे केलं बी वर्ग, अ ब क ड, अशी थोडासा विचार विनिमय चालू आहे. काही गोष्टी मी आता तुमच्यापुढे नाही डिक्लेअर करू शकत, परंतु जरूर त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या फायद्याचा विचार संघटना करते किंवा करणार आहे. मी तुम्हाला एवढंच आश्वासन तुमच्या मार्फत देतो. खरंच दादा, तुम्ही स्वतः बैलगाडा मालक असून या क्षेत्रामधलं उत्कृष्ट जाणकार आहात आणि दादांनी जे सांगितलं मत ते खऱ्या अर्थाने जे गावगाड्यामधले जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी एक आशेचा किरणच दादा सांगतात की मीटिंग मधून याच्यावर निर्णय घेतला जाईल, जो अशा बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा ठरणारा असा निकाल. त्यांची मीटिंग आहे आणि त्या मीटिंग मध्ये ते खऱ्या अर्थाने यावरती विचार करतील आणि तो निर्णय त्या गरीब गावगाड्यामधले जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा ठरू शकतोय दादा. दादा खरंच तुम्ही खूप छान माहिती दिली. तुमच्या वडिलांची जी परंपरा आहे ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने चालवताय. तुमचे बबे हा नंदी झाला, त्याने तुमचं एक नाव या क्षेत्रामध्ये पुढे आणलं, नाद लावला म्हटलं तरी चालेल. आणि तिथून पुढे पण तुम्ही तो नाद थांबवला नाही, तिथून पुढे चांगल्या पद्धतीने पिढ्यानपिढ्या राहणार ना. आणि खऱ्या अर्थानं बब्यासारखा पण नंदी असाच, बब्या जसं झाला तसंच नावारूपास नक्कीच तुमच्या या गोठ्यामध्ये येईल, कारण हा गोठा खऱ्या अर्थानं खूप असा म्हणजे मोठा आहे. तुमचे जे तुम्ही सांगितलं जे अनेक नंदी तुम्ही घरचेच त्यावेळी बब्यासोबत
म्हणजे पळवायचा, म्हणजे याच्या अर्थाने नक्कीच कुठं दिसत नाही दादा खऱ्या अर्थाने. दादानी मगाशी सांगितल्याप्रमाणे एवढं सगळं म्हणजे नाव आहे बब्यामुळे, त्यांचं एक या शर्यत क्षेत्रामध्ये नाव आहे त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं. हे असताना आता दादांनी सांगितले की 32 वेळा मैदानामध्ये जाऊन सुद्धा त्यांना गुलाल मिळाली नाही. असं असताना पण एक प्रकारचा संयम जो शिकायचा तो खऱ्या अर्थानं दादांच्याकडून शिकायला हवा. दादा मगापासून पहिल्यापासून सांगतायत की हा बैलगाडा हे खेळ आहे, त्याच्यामध्ये हार जीत ही होतच राहणार आहे, पण त्याच्याकडे बघण्याचा तुमचा संयम किती महत्वाचा आहे हे दादांच्या बोलण्यातूनच समजते. आणि हे क्षेत्र म्हटलं की संयमाशिवाय काहीच नाही. संयम, एखाद्याला रिस्पेक्ट देणं, दुसऱ्याचं पण ऐकून घेणं आणि हा सगळा संघर्ष म्हणजे पुढे यश मिळणार आहे खात्री आहे, पण तोपर्यंत थांबण्याचा जो जे जिद्द आहे की मी थांबू शकतो, माझी पण वेळ येईल, हा विचार खऱ्या अर्थाने या क्षेत्रातल्या प्रत्येकानं करायला हवं. हेच आपल्याला दादांशी बोलताना समजलं. दादांनी सुरुवातीपासूनची खूप छान माहिती दिली आणि दादा बैलगाडा संघटनेमध्ये आहेत आणि ते नक्कीच या सगळ्या चर्चेमधून काहीतरी योग्य असा निर्णय घेतील अशी सगळ्या प्रेक्षकांना आणि बैलगाडा चाहत्यांच्याकडून मी अपेक्षा करते. आणि दादा, तुम्ही आम्हाला जो वेळ दिला आणि तुमचं जे माहिती सांगितली या क्षेत्राविषयीचं, वास्तव पण सांगितलं, तुमचं या क्षेत्रामध्ये असणं पण सांगितलं, आणि पुन्हा एकदा मी खऱ्या अर्थानं तुमची आभारी आहे की तुम्ही आम्हाला बोलायला वेळ दिला. खरंच पुन्हा एकदा तुमचं पण थँक्यू. आभारी आहे, तुम्ही पण मुलाखत घ्यायला आलात. आणि तुमचं बऱ्याच सुद्धा जणांचे अतिशय आम्ही आभार. वेगवेगळे व्हिडिओ दादा करत असतो, पण काही जणांच्याकडून असं आलं की बैलगाडा क्षेत्रामध्ये पण जरा तुम्ही काही काही विषय कव्हर करत चला. त्यासाठी मी पहिल्यांदा हा प्रयत्न करते. 2-4 व्हिडिओ केलेत, तसे असं सगळ्या प्रेक्षकांच्याकडून जे विषय येतील ते मी मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि चांगला सपोर्ट नाही, मिळतोय छान माहिती आणि विचारली. आणि माहिती पण देणारे पण खूप चांगल्या पद्धतीनं आदर करून देत असतात. त्यामुळे मला पण चांगलं वाटतं या क्षेत्रामधला अनुभव. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून आभार मानते. थँक्यू.